नमस्कार मंडळी, आज आपण अटल सी ब्रिज वरच्या मॅरेथॉन मध्ये भाग घेतलेला आहे आणि सकाळीच मित्रांबरोबर अटल सी ब्रिजला आलोय। आता काही वेळातच मॅरेथॉन सुरू होणार आहे आणि हा माझा 10 किलोमीटरचा तिसरा एक्सपिरियन्स असणार आहे। या अगोदर मी दोनदा 10 किलोमीटरची मॅरेथॉन धावली आहे। आजचं टार्गेट आहे 1 तास 40 मिनिटं। माझ्याबरोबर आजच्या एक्सपिडिशन मध्ये पंकज आहे 10 किलोमीटरसाठी आणि प्रकाश 5 किलोमीटरला आहे। आता थोड्याच वेळात बिगुल वाजणार आहे आणि मॅरेथॉन सुरू होणार आहे। सो आता मॅरेथॉन सुरू झाली आहे आणि ब्रिजवरच्या ह्युमिड क्लायमेटमुळे सुरुवातीलाच थकायला झालंय। टायगर श्रॉफ आणि अक्षय कुमार दिसायला लागले पलीकडच्या साईडने, चेअरअप करायला आले ते सगळ्यांना। जाम भारी वाटलं, एकदम जबरदस्त मजा आली। मंडळी, तुम्ही ब्रिजच्या चढणीवर गर्दी बघू शकता पब्लिकची। 25 मिनिटातच भारी रायडर लोक परत यायला सुरुवात केली यू टर्न घेऊन। आजोबा धावत होते माझ्या बरोबर माहितीये का। जबरदस्त स्टॅमिना बघून जाम भारी वाटलं एकदम, कारण हे सगळं माझ्यासाठी नवीनच आहे आणि धावताना ब्लॉगिंग करण्याचा हा एक्सपिरियन्स माझा जवळजवळ पहिलाच आहे। त्यामुळे जर काही चूक झाली तर खाली कमेंट करा आणि मला सांगा, कारण आपण आता ह्याच्यानंतर असे भरपूर सारे रनिंगचे व्हिडिओ पण बनवायला सुरुवात करणार आहे। या लोकांनी जाम भारी असा बँड बाजा वगैरे ठेवलेला, नाशिक ढोलबिल ठेवलेला, जाम मस्त वाटत होतं एकदम धावताना सकाळीच आणि एक भारी रनर्स बघून पण जाम भारी वाटत। भरपूर सारे ओळखीचे मित्र पण भेटले, पण जास्त कुठे थांबलो नाही, कारण मी माझ्या पेसने धावत होतो, कारण मला 10 किलोमीटर काही केल्या 1 तास 40 मिनिटात संपवायचेच होते। मंडळी, या मॅरेथॉनची सर्वात खास बात अशी आहे की अतिशय सुंदर असा सूर्योदय बघायला मिळाला। त्याशिवाय हा ब्रिज जो आहे तो शिवडी परिसरात असल्यामुळे इथे भरपूर सारे फ्लेमिंगोज बघायला मिळाले। लोक तर खाली वाकून फ्लेमिंगोज बघत होती, कारण खालच्या भागामध्ये फ्लेमिंगो खूप साऱ्या प्रमाणात दिसत होते। फ्लेमिंगो वरून पण उडत होते, परंतु कॅमेऱ्यामध्ये कॅप्चर झाले नाहीत। थोडे भारी असे सिनेमॅटिक शॉट घ्यायचा प्रयत्न केला मी। कसे वाटतात ते सांगा कमेंट करून। नेक्स्ट टाइम अजून भारी घेऊया, कारण धावताना शूटिंगचा एक्सपिरियन्स हा माझा पहिलाच आहे जवळजवळ, कारण मागच्या 2 मॅरेथॉनमध्ये मी शूट केलं नव्हतं, कारण मला बघायचं होतं की मला जमतंय का। आता मला जमतंय थोडंफार धावायला। माझा पेस पण चांगला मिळत होता मला, काय ठिकाणी मला 8:40चा वगैरे पेस पण मिळाला आहे। आता साधारणपणे 9 साडेनऊचा आहे।
सो आता माझी रन शेवटच्या टप्प्यात आहे आणि मजबूत घामटा आलाय जबरदस्त. मागून थोडंफार आता ऊन पण लागायला सुरुवात झाली आहे, त्यामुळे बॉडी एकदम हीट बाहेर काढते आणि खूप जास्त घाम येतो आता. परंतु फिनिश लाईन बघून पण अजून मजा यायला लागली आता. मेडल भारी होतं, जबरदस्त मजा आली. त्यानंतर मस्तपैकी पंकज बरोबर स्ट्रेचिंग केली थोडीशी. पंकज काय 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 सांगत होता, एकदम भारी वाटलं. थोडंसं वेगळं पण आहे काहीतरी. आपण रोजच्या रुटीनमध्ये एवढी सगळी स्ट्रेचिंग करत नाही, पण आज करून मजा आली. सो अशा प्रकारे अटल सेतूची मॅरेथॉन संपली. 1 तास 39 मिनिटात माझी संपली. 55 मिनिटामध्ये. एक नंबर. 55. तुला पेस कितीचा भेटला? 5.23. ओ वाव. सो पंकजला 5.23चा पेस भेटला. हा प्रकाश तुला 5 किलोमीटर 9.1चा पेस. 5 किलोमीटर. ओके. 45 मिनिट्स. माझी 5 किलोमीटर होती. जबरदस्त. सो कीप रनिंग गाईज, कीप सायकलिंग.